ही फुटबॉलची पंढरी मानली जाते आणि याच कोल्हापूरच्या मातीत जन्मल्या त्या अंजू तुरंबेकर. फुटबॉलची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी या खेळामध्ये स्वतःच्या जिद्दीवर जे आहे ते स्वतःचं नाव कमावलं. राष्ट्रीय पातळीवर त्या माजी खेळाडू आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या कोच म्हणून एकंदरीत काम बघतात. त्यांचा हा कोल्हापूरपासूनचा प्रवास कसा होता कोच पदापर्यंतचा ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. अंजू, तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं मी विचारलं तसं छोट्याशा खेडेगावातून कोल्हापूरच्या त्या आंतरराष्ट्रीय कोच पदापर्यंत कसा तुमचा हा फुटबॉलचा प्रवास आहे? माझे खडतर पण सुंदर आयुष्य जे फुटबॉलमुळे घडले त्यासाठी मी फुटबॉलची खूप खूप ऋणी आहे. फुटबॉलनी मला सर्व काही दिलेलं आहे. माझी स्वप्ने, धैर्य, आनंद, माझं संपूर्ण जग, माझी संपूर्ण जी लोकं आहेत पूर्ण जगभरात, हे सर्व मला फुटबॉलमुळे मिळालेलं आहे. जसं तुम्ही म्हणालात की मी एका छोट्याशा खेडेगावातून आलेली आहे. माझ्या गावाचं नाव बेकनाळ आहे, जे गडिंग्लज तालुक्यामध्ये आहे. तर आमच्या गावामध्ये एकंदरीत असं स्पोर्ट्सचं वातावरण किंवा शिक्षणामध्ये आपण कितपत पुढे जाऊ शकतो, ह्या सर्व गोष्टी मी जेव्हा घडत होते तेव्हा नव्हत्या. त्यामुळे मला एकंदरीत आयुष्यामध्ये काय करायचं आहे किंवा स्पोर्ट्स काय असतो हे सर्व मला काही आयडिया नव्हती. मला चालताही येत नव्हतं. तेव्हाच माझी शेताशी नाळ जोडली होती. मी शेतामध्ये काम करायची. शाळेलाही न जाण्यापूर्वी मी शेताकडे जायची, असा माझा सुरुवातीचा प्रवास होता. आणि शेतातली कामं करत, घरची कामं करत मी शाळा शिकत होते. आणि शेतातली कामे म्हणजे सर्व काही, पेरणीपासून भांगलणी, कोळपणीपासून गवत कापणे, जनावरांची काळजी घेणे, शेणी लावणे आणि त्याबरोबर प्रॉपर घरचं जेवण करणे, चुलीवरच्या भाकरी करणे, ह्या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत. तर मला आज ही सर्व कामं येतात. तर हे सर्व करत असताना मला खूप एक क्युरियोसिटी होती आयुष्यामध्ये की जी नवीन गोष्टी आपल्या अराउंड होत आहेत त्या गोष्टींबाबतीत मला जाणून घ्यायचं असायचं. मला पण शिकायची इच्छा असायची. पण घरी असं वातावरण असल्यामुळे म्हणजे सपोर्ट एखाद्या गोष्टीसाठी असं वातावरण नसल्यामुळे भीती वाटायची की कुणाला जाऊन सांगावं की मला हे शिकायचं आहे किंवा हे करायचं आहे, ह्या बाबतीत खूप भीती असायची. तर मी प्रायमरी शाळा मी माझ्या गावातच शिकले आणि त्यानंतर मला पुढे शाळा शिकायची होती. पण वडिलांची खास करून परमिशन नव्हती, कारण मी म्हणजे चौथी मुलगी आहे घरातील आणि खूप कामं असायची. त्यामुळे पण मी जिद्दीनं भांडण तंटा करून मी पुढच्या शिक्षणासाठी ॲडमिशन वगैरे घेतलं आणि तेव्हापासूनच मी स्पोर्ट्समध्ये होते. म्हणजे मला स्पोर्ट्स खेळल्यानंतर खूप मजा यायची आणि मी फिट पण होते, कारण लहानपणापासून मी शेतामध्ये काम करायची, राईट. तर हायस्कूलमध्ये असताना मी ॲथलॅटिक्समध्ये होते आणि मी ॲथलॅटिक्समध्ये स्टेट वगैरे पण खेळलेली आहे लॉंग डिस्टन्समध्ये. आणि हे सर्व करत असताना 10वीमध्ये जेव्हा मी आले तेव्हा स्कूलच्या एका नोटीस बोर्डवर मी पाहिलं की मुलींसाठी फुटबॉलचं कॅम्प आहे म्हणून. त्यापूर्वी मला फुटबॉल बाबतीत काहीही माहीत नव्हतं की फुटबॉल कसा खेळला जातो किंवा त्याच्यामध्ये काय रूल्स रेग्युलेशन आहेत, काहीच नाही. मी सिम्पली मुलींसाठी काहीतरी आहे म्हणून हिरेहिरेनं मी गेले. आणि पहिला दिवस मला अजूनही आठवतो. बिना शूज, बिना चप्पल मी ग्राउंडवरती त्या फुटबॉल मागे धावत होते आणि मी एकंदरीत त्या 1-1.5 तासामध्ये मी माझ्या आयुष्यातले जेवढे दुःख आहेत किंवा जेवढा त्रास आहे मी सर्व विसरले. आणि मी ॲथलीट असल्यामुळे मला खूप सोपं झालं बॉलच्या मागे पळण्यासाठी. तर आणि त्या दिवशी तिथले जे कोच होते, जे मास्टर स्पोर्ट्स क्लब गडिंग्लजमध्ये आजही आहे, तर तिथले कोचेस मला म्हणाले की तुम्ही खेळलं पाहिजे आणि तुम्ही खूप काही करू शकाल फुटबॉलमध्ये. आणि तेच एक बॉटम लाईन होती की ॲज लाईक आय वॉन्ट टू डू इट. आणि पण अवघड असं होतं की माझं गाव दूर होतं आणि यायला जायला बसेस नाहीत. अर्ध्या रस्त्यापर्यंत उतरून गावापर्यंत चालत जायचं. तर आता घरी मी काय सांगणार, कारण मी फुटबॉल खेळून घरी लेट पोचायला लागले, राईट. तर एव्हरीडे मला घरी विचारायचे की तू लेट का येतेस. तर मी म्हणायचे मी स्कॉलर बॅचमध्ये आहे आणि माझे एक्स्ट्रा क्लासेस असतात म्हणून मी लेट येते. तर असं रोजचंच माझं स्केड्यूल होतं. आणि फुटबॉल खेळायला गेल्यामुळे परिणाम काय झाला की माझं संध्याकाळचं शेताकडे जाणं बंद झालं. त्यामुळं मला खूप प्रेशर यायला लागलं की तू शेताकडे येत नाहीस. कारण मी शेताकडून आल्यानंतर शाळेकडून आल्यानंतर मी शेताकडे जायचे, म्हशी घेऊन यायचे आणि मग घरची कामं करायची, असं होतं.
तर मग एक दिवस माझ्या घरच्यांना समजलं, माझ्या वडिलांना समजलं की मी असं असं फुटबॉल खेळायला जाते आणि मुलांमध्ये खेळते, शॉर्ट्स घालते वगैरे. तर मला विचारले एक दिवस, मी म्हणलं नाही माझं एक्स्ट्रा क्लासेस. तर मला खूप मारलं की खोटं बोलतेस आणि हा मुलांचा खेळ आहे आणि मुली कोण खेळतात आणि हे चुकीचं आहे, बाया फुटबॉल खेळतात काय वगैरे. पण मला एक माहीत होतं की मी चुकीचं काय करत नाही आहे, त्यामुळे मी रोज जायला लागले, रोज मार खात होते, शाळेतून मी पळून जायचे कारण मला 4 वाजायची, मला खूप हुरूप असायची कधी एकदा ग्राउंडवर जाऊ आणि कधी एकदा खेळू. तर मी असंच खेळत राहिले. काहीच महिन्यामध्ये मुंबईमध्ये अंडर 19 महाराष्ट्र टीमचं सिलेक्शन होतं आणि असंच काहीतरी तडजोड करून घरी काहीतरी सांगून, अशी परमिशन नव्हती जाण्यासाठी, तर मी गेले. पहिल्यांदा मी ह्या स्वप्ननगरी मुंबईमध्ये मी आले होते फुटबॉल खेळण्यासाठी आणि माझ्यासाठी खूप मोठं जग होतं. कारण मी पहिल्यांदा गाव सोडून आले होते आणि इतक्या मोठ्या बिल्डिंग्स आणि इतकं छान शहर बघून, म्हणजे आय थिंक तेच एक मला खूप मोटिवेशन होतं की लेट्स प्ले फुटबॉल मुंबईसारख्या शहरामध्ये. तर मी आले, माझं सिलेक्शन झालं आणि पण खूप अवघड होतं कारण सर्व मुंबईच्या मुली वगैरे होत्या, त्या इंग्लिश वगैरे बोलणार, कोचेस इंग्लिश बोलणार, मला हिंदी पण येत नव्हतं आणि इंग्लिश पण येत नव्हतं. तर संतोष कश्यप म्हणून मुंबईचे एक कोच आहेत, ते आम्हाला कोच होते, त्यांना मराठी बोलायला पण यायचं. तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला म्हणाले की तू जर कंटिन्यू फुटबॉल खेळत राहशील तर खूप चांगल्या लेवलला पोचशील. तर अशा पद्धतीनं मी खेळत गेले. पण पहिलं नॅशनल खेळल्यानंतरही इतकं नाव झालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तरीही माझ्या घरच्यांचा विरोधच होता. तर मी हे सर्व टॅकल करत खेळत राहिले आणि घरच्यांचाच विरोध नाही, त्यासोबत समाज देखील. समाज तुमच्याकडे ह्या नजरेनं बघतो की काहीतरी तुम्ही वेगळं करत आहात, त्यामुळे नजरा सर्वांच्या तुमच्याकडे असतात की अरे ही मुलगी लेट घरी येते, उशिरा घरी येते आणि शॉर्ट्स घालते, मुलांसोबत खेळते, मुलांसोबत बोलते. त्यामुळं एकंदरीत माझं नाव म्हणा किंवा माझी जी इमेज होती ती अशी होती की ही मुलगी गईगुजरी आहे, म्हणजे वाया गेलेली मुलगी आहे. आणि यू कॅन इमॅजिन, आय वॉज व्हेरी यंग आणि त्यावेळेला हे सर्व प्रेशर घेणं आणि हे सर्व प्रेशर घेऊन देखील मला जे करायचं आहे मी ते करत राहिले. मी माझी जिद्द सोडली नाही. मी इतका मार खाल्लेला आहे माझ्या आयुष्यामध्ये की मी हॉस्पिटलाइज देखील झालेली आहे. कारण माझ्या वडिलांचं ठाम मत होतं की खेळायचं नाही म्हणजे नाही, आणि माझं ठाम मत होतं मी चुकीचं काही करत नाही आहे. आणि मी लिटरली बार्गेन करायचे. मी म्हणायचे की मी सकाळी 4ला उठून शेताकडे जाते, जे काम करायचं आहे ते करते आणि मी परत येते. तर एकंदरीत माझं जे शेतात काम करण्याचं जे आयुष्य होतं आणि फुटबॉल खेळण्याचं जे कॉम्बिनेशन होतं, तर शेतामध्ये पेरल्यानंतर त्याचा मोबदला येण्यासाठी आपल्याला वर्षभर थांबावं लागतं, खूप मेहनत करावी लागते. तर ते जे व्हॅल्यूज आहेत ते मी लहानपणापासूनच शिकले होते आणि तेच मला आय थिंक फुटबॉलमध्ये करिअर करण्यासाठी पण मला मदत झाली की तुम्ही एकदा काहीतरी सुरुवात केला तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी रिझल्ट नाही आहेत, तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. तर ही सांगड खूप सुंदर होती आणि त्यामुळे मला असं वाटते की मी माझी जिद्द कधी हरले नाही, मी पुढं जात राहिले. मी खूप नॅशनल्स खेळले, महाराष्ट्राची कॅप्टनशिप केली, माझं खूप नाव झालं, माझ्या घरच्यांना सर्वांना माझ्या नावाने ओळखायला लागले. तरी देखील हे सर्व होऊन देखील माझ्या वडिलांचं असं मत होतं की आता तू बस कर. रिअल स्ट्रगल अगेन हे होतं की खिशात पैसे नाहीत. अगर तुम्हाला जेवायचं असेल दुपारी किंवा संध्याकाळी पैसे पाहिजेत, राईट. मी ह्या स्पेशल इंटरव्ह्यूमध्ये डेफिनेटली मी माझ्या एका मैत्रिणीचं नाव घेऊ इच्छिते. पूजा राणी म्हणून एक फुटबॉल प्लेयर आहे पुण्यामध्ये, पंजाबियन आहे. तर ती मला लिटरली रोज टिफिन घेऊन यायची दुपारच्या जेवणाचं, कारण आम्ही दोघे एकत्र खेळायचो, मग दुपारी जेवायचो. जर ती नाही आली तर माझ्या जेवणाचे वांदे. मला अजूनही आठवतं, मला पार्लेचे बिस्किट लहानपणापासून खूप आवडतं. तर ज्या दिवशी पूजा यायची नाही आणि लंच नसायचा, तर त्या दिवशी मी पार्लेचे बिस्किट पाण्यामध्ये बुडवून खायचे. आणि मला कधीही याचा छोटेपणा वाटला नाही किंवा मी कधीही स्वतःला कमी समजलं नाही किंवा कमजोर समजलं नाही. मला जे दिवस आले ते दिवस मी पाहत गेले. शेजारीच एक पेट्रोल पंप होता, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा मी त्या पेट्रोल पंपवर जाऊन काम करायची. त्याच्यातूनच मला काही पॉकेट मनी मिळायचे. जे पेईंग गेस्ट होते तिथेच मी भांडी घासायचं, जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा भांडी घासायचं काम करायचे, त्याच्यातून पण मला पॉकेट मनी मिळायचा. तर असं करत मी पुण्यातलं माझं आयुष्य जगत होते, कारण मला खेळणं, शिक्षण करणं आणि पैसा कमवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण तसंच माझं आयुष्य घडणार होतं, राईट. आणि हे सर्व करत असताना पुन्हा एकदा मी मुंबईला महाराष्ट्र टीमच्या सिलेक्शनसाठी आले. तर तिथे
जेव्हा मी ट्रायल्स देत होते, ते जे कोच होते त्यांनी मला एक ऑफर दिली की एक NGO आहे मॅजिक बस म्हणून मुंबईमध्ये, तर तिथे आम्ही कोचेस शोधत आहोत आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ॲज अ कोच म्हणून काम करू शकताय, पैसे कमवू शकताय, मुंबईमध्ये फुटबॉलही खूप चांगलं आहे मुलींचं, तर खेळूही शकताय. तर मला असं वाटलं की मला पुढे अजून प्रोफेशनली खेळायचं पण आहे, पैसा पण कमवू शकते, कोचिंग पण शिकवू शकते, तर एकंदरीत दिस कॉम्बिनेशन इज रिअली गुड. इमिडिएटली आय टूक डिसिजन, आय केम टू मुंबईमध्ये राहिले 6 वर्ष, मी मॅजिक बसमध्ये काम केलं आणि आय थिंक दिस इज माय बेस, जिथे मी घडले. मी स्वतःला ओळखलं की माझ्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, मी काय आयुष्यामध्ये करू शकते, माझ्यामध्ये काय ताकद आहे. ह्या सर्व जर्नीमध्ये मी शिकले आणि इट वॉज नॉट इझी. सर्वात मोठा माझ्या आयुष्यातला आणखीन एक टर्निंग पॉईंट होता जेव्हा मी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन ॲज अ एम्प्लॉई म्हणून मी जॉईन केले. तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन अंतर्गत मी एकेकाळी फुटबॉल खेळायचे ॲज अ प्लेयर, आणि मला जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळाली ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनमध्ये काम करण्यासाठी, इट वॉज लाईक ड्रीम कम ट्रू. आणि आय वॉज सो मोटिवेटेड आणि मला असं वाटत होतं की जग जिंकले मी, है ना. तर मी दिल्लीला शिफ्ट झाले आणि मी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनमध्ये काम करता करता खूप साऱ्या स्टेक होल्डर्ससोबत मी भारतामध्ये काम केलं आणि इट वॉज नॉट इझी जॉब अगेन, बिकॉज कमिंग फ्रॉम विलेज, यू कॅन अंडरस्टँड की माझं लँग्वेज म्हणा किंवा पर्सनॅलिटी अंडरस्टँडिंग, मी एक मराठी मीडियमची स्टुडंट आहे, तर ते खूप मोठं चॅलेंज होतं की सर्व स्टेक होल्डरसोबत कसं काम करायचं, स्वतःची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची, नॉलेज कसं डेव्हलप करायचं. आणि जेव्हा मी ॲज अ यंग मुलगी म्हणून मी 30 लोकांसमोर जाऊन ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न करायचे, तेव्हा ऑफकोर्स लोक तुम्हाला असं कन्सिडर करणार की लहान मुलगी आहे आणि मी 40-50 वर्षाचं फुटबॉल पाहिलेलं आहे आणि हिला काय येणार आहे ना. आणि तसे तुम्हाला रूममध्ये कोल्ड शोल्डर्स पण दिसतात. तर मी ह्या सर्व सिच्युएशनमध्ये मी स्वतःला कधी मी स्वतःला कधी कमी नाही मानलं किंवा मी गिवअप नाही केलं. मी एक चॅलेंज म्हणून घेतलं. मला असं वाटलं की जर मी नॉलेजेबल असेल, इफ आय एम गुड ॲट वर्क, देन पीपल विल रिस्पेक्ट मी, पीपल विल लिसन टू मी, है ना. तर ह्या सर्व जर्नीमध्ये मी ठरवलं की मला स्वतःला बेस्ट बनवायचं आहे, मला स्वतःला शिकवायचं आहे, आणि जर मी बेस्ट असेल तर माझं कामही बेस्ट असेल आणि त्याप्रमाणे माझं करिअर पण पुढे बेस्ट होत राहील. तर ह्यानंतर मी जवळजवळ 7 वर्ष ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनमध्ये काम करत असताना मी माझं लायसन्स कंप्लीट केले 2018मध्ये, आणि 2018मध्ये मी भारतातील सर्वात यंग परवानाधारक कोच म्हणून ओळखले गेले. आणि त्याचनंतर मी 2019मध्ये एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन जे आहे त्यावरती ग्रासरूट्स डेव्हलपमेंट पॅनलवर माझी नियुक्ती झाली ॲज अ पॅनल मेंबर आणि टेक्निकल एक्सपर्ट. याच दरम्यान अंडर-17 मेन्स वर्ल्ड कप झाला होता इंडियामध्ये, तर त्यामध्ये मी मिशन 11 मिलियन म्हणून जो प्रोजेक्ट होता त्याची मी टेक्निकल हेड म्हणून देखील मी काम पाहिलेलं आहे. त्यानंतर मी फेडरेशन सोडून डेम्पो स्पोर्ट्स क्लब, जे मोस्ट सक्सेसफुल क्लब आजही इंडियामध्ये आहे, जे मेन्स क्लब आहे, त्या मेन्स क्लबची मी टेक्निकल डिरेक्टर बनले. आणि त्यावेळेस मी पूर्ण आशिया खंडामधली पहिली महिला होती जी पुरुषांच्या क्लबसाठी ॲज अ टेक्निकल डिरेक्टर म्हणून कामाला मी लागले. एखादा कोणतरी मोटिवेटर असेल ज्याने तुम्हाला खूप मोटिवेट केलं असेल, तुम्ही म्हणालात की आईवडिलांचा विरोध, समाजाचा विरोध, मग तुम्हाला एक्झॅक्टली यासाठी मोटिवेट केलं कोण? ऑनेस्टली स्पीकिंग, मला असं वाटतं की मी स्वतःचीच खूप मोठी मोटिवेटर आहे. कारण लहानपणापासून मी जर काहीतरी चांगलं केलं तर मीच केलं, मी काहीतरी चुकीचं केलं मीच केलं आणि मीच जबाबदार राहिली पाहिजे. त्यासाठी मी लहानपणापासून मी स्वतःकडे अशी पाहत आलेली आहे की मीच माझ्या जीवनाची शिल्पकार आहे आणि मला जे करायचं आहे ते सर्व माझ्यामध्ये आहे. आणि जे मी डिसिजन्स घेतले, जे चुकीचे असतील बरोबर असतील, मी
रडले असेल, धडपडले असेल, मी सर्व श्रेय मला देते. ऑफकोर्स माझ्या पूर्ण जर्नीमध्ये खूप सारे असे मोटिवेटर्स आणि वेलविशर्स येऊन गेले, ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या पार्टमध्ये रोल प्ले केलेला आहे. मग तुम्ही माझे स्कूलचे टीचर्स म्हणा, जे चौगले सर म्हणून आहेत, किंवा मास्टर स्पोर्ट्स क्लबचे जे कोचेस आहेत, विजय सर, रिया सर, किंवा जे पुढचे सर्व जे मोटिवेटर्स मला भेटले, त्यांनी पॅचेसमध्ये काम केलेलं आहे. बट ओव्हरऑल जी मी आज घडलेली आहे, आय थिंक आय रिअली स्ट्रॉंगली बिलीव्ह इन माय सेल्फ. माझा स्वतःवर खूप विश्वास आहे, मी खूप जिद्दी आहे, आणि मला आयुष्यामध्ये कुठे जायचं आहे आणि माझं ध्येय काय आहे मला लहानपणापासून क्लिअर आहे. तर कन्सिडरिंग एव्हरीबडीज सपोर्ट, डेफिनेटली मी सर्वांना श्रेय पण देते की त्यांनी माझ्यावर टीका केली असेल किंवा माझी प्रशंसा केली असेल, डेफिनेटली क्रेडिट गोज टू देम, आणि त्यामुळे मी जी आज घडलेली आहे. हो. वुमन्स फिफा चालू आहे. आपण कोणाला विचारलं तुमचा फेवरेट फुटबॉलर कोण, तर लोकांच्या तोंडात लगेच मेसी, रोनाल्डो हे अशी नावं येतात. पण कधी महिला फुटबॉलपटूचं नाव येत नाही, किंवा आता फिफा चालू आहे महिलांचा, त्याची एवढी क्रेज नाही आहे जेवढी मेन्सच्या फिफाची असते. तर ही आपल्यापासूनच ह्याची क्रेज व्हावी याच्यासाठी काय एकंदरीत केलं पाहिजे? सो मला असं वाटतं की हे जे आपण अवेअरनेसची गोष्ट करत आहोत, की लोकांना ह्या बाबतीत का माहिती नाही आहे, ह्यासाठी रिस्पॉन्सिबल तुम्ही, मी, इथे जमलेले सर्वजण, आणि भारतातली हर एक व्यक्ती जी स्पोर्ट्सवर प्रेम करते, जी खेळावर प्रेम करते, ती जबाबदार आहे. मला असं नेहमी विचारायला आवडतं, जे कोणी असं बोलतात विमेन्स फुटबॉल अजून वाढलं पाहिजे, किंवा विमेन्स वर्ल्ड कप आता होत आहे आणि त्याची क्रेज आपल्या भारतामध्ये अजून वाढली पाहिजे. जेव्हा मला हा क्वेश्चन येतो किंवा ही चर्चा होती, मला नेहमी असं विचारावं वाटतं की तुम्ही त्याच्यासाठी काय करत आहात. तर आज तुम्ही मला हा प्रश्न विचारून आय थिंक तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करत आहात, राईट. सो आय थिंक कॉन्ट्रीब्युशन इज रिअली इम्पॉर्टंट, की एखादा स्पोर्ट्स मोठा करण्यासाठी आपण स्वतः काय करत आहोत, राईट. आणि आय हॅव टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट, आणि आय थिंक हे खूप मोठं फॅक्ट आहे की मेन्स फुटबॉल आणि विमेन्स फुटबॉलची जर आपण कम्पॅरिझन करायला आपण जर गेलो, तर इंटेन्सिटी म्हणा किंवा त्याचं जे क्रेज आहे, मेन्स फुटबॉल इज डेफिनेटली मच अहेड. खूप वर्षापासून ही खूप स्ट्रॉंग हिस्ट्री आहे. दॅट डझंट मीन विमेन्स फुटबॉल पण तितकं मागं राहिलं पाहिजे. ऑफकोर्स विमेन्स फुटबॉल कॅन ऑल्सो गो फर्दर. आणि मी नेहमी अगेन कम्पॅरिझन करते माझे प्लेईंग डेज आणि आत्ता जे फुटबॉल सुरू आहे, खूप फरक आहे. आमच्या वेळेला आम्ही वर्षातून एक नॅशनल्स खेळायचो, दॅट्स ऑल. देर इज नो एक्सपोजर. पण आत्ता सध्या भारतामध्ये जर पाहायला गेलात तर स्टेट लीग्स आहेत, नॅशनल लीग्स आहेत, आता क्लब्सचे टीम्स होत आहेत, लहान मुली अर्ली एजमध्ये फुटबॉल खेळत आहेत. पण जसं तुम्ही म्हणावं तसं अजूनही चर्चेमध्ये नाही आहे. आणि मला असं वाटते की स्टार्टिंग फ्रॉम आपले पालक, शाळा, शिक्षक, कोचेस, तुमच्यासारखे स्ट्रॉंग मीडिया इन्स्टिट्यूट जे आहेत, यांनी सर्वांनी आणखीन जबाबदारी घेतली पाहिजे, ताकी तळागाळात आणि प्रत्येक घराघरात विमेन्स फुटबॉलबद्दल चर्चा व्हावी आणि हा स्पोर्ट अजून पुढे जावा. कारण एव्हरीबडी नोज फुटबॉल इज द नंबर 1 स्पोर्ट इन द वर्ल्ड, है ना. खूप लोकप्रिय आणि नावाजलेला एक नंबर स्पोर्ट म्हणून आपल्या जगामध्ये ओळखला जातो. तर मला असं वाटतं की आपण जास्त पाठीमागे नाही आहेत, थोडंसं आपण अजून पुश केलं पाहिजे. अजून एक प्रश्न आहे, तुम्ही छोट्या खेडेगावातून आलात, तसं छोट्या खेडेगावात अजूनही अनेक अंजू आहेत ज्यांना पुढे यायचं आहे वेगवेगळ्या खेळांमध्ये, असे मी फुटबॉल म्हणत नाही. त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल आणि तुम्ही कसं त्याच्यासाठी काम कराल? तर लाईक आय सेड की मी खेडेगावातून येऊन नॅशनल इंटरनॅशनल लेवलला मी काम करू शकते आणि अजूनही करत आहे. मला आणखीन अजूनही भरपूर काही अचीव करायचं आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक खेडेगावातली मुलगी किंवा इवन मुलगा असो, आपले करिअर खेळा थ्रू बनवू शकतात. तर त्यासाठी मी सध्याच एक AT फाउंडेशन म्हणून फाउंडेशन इस्टॅब्लिश केलेलं आहे आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी म्हणून अकॅडमी पण इस्टॅब्लिश केलेली आहे. तर माझे सर्व आयुष्य मी जगत असताना माझं एक स्वप्न होतं की मी ज्या मातीत घडलेली आहे, ज्या मातीनं मला सर्व दिलं, त्या मातीमध्ये जाऊन एक अशी
असा प्लॅटफॉर्म निर्माण करायचा जिथे लहान मुलामुलींना फुटबॉल हा खेळ खेळता यावा आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना शिकता यावं, करिअर करता यावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणून एक चांगला नागरिक म्हणून ह्या देशामध्ये ते घडावेत. यासाठी मला एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा होता, म्हणून मी हे फाउंडेशन अँड अकॅडमी इस्टॅब्लिश केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही प्रॉपर तंत्रशुद्ध पद्धतीनं शिक्षण द्यायचा प्रयत्न करत आहोत. नॉट ओन्ली यंग बॉयज अँड गर्ल्स, पण जे समाजातील वेगवेगळ्या एज ग्रुपमधले जे लोक आहेत त्यांना पण एक कसा खेळ त्यांना खेळता यावा त्यांच्या कुवतीनुसार हे फाउंडेशन अँड अकॅडमी काम करत आहे सध्या. तर सध्या गडिंग्लज, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये आम्ही फुटबॉलचं ट्रेनिंग सुरू केलेलं आहे आणि एकंदरीत हे सर्व काम मला पुढं घेऊन जायचं आहे, ताकी लाईक यू सेड की माझ्यासारख्याच नको पण माझ्यापेक्षा खूप चांगल्या मुली रुरल एरियातून याव्यात आणि त्यांनी त्यांचं आयुष्य घडवावं असं मला असं वाटतं. आणि मला सर्व मुलींना किंवा सर्व पालकांना हे सांगायचं आहे की प्रत्येक मुलगी युनिक आहे, काहीतरी चांगले गुण घेऊन आलेले आहे आणि ते गुण ओळखून जोपासले तर त्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतात आणि करिअर घडवू शकतात. तर तुम्ही त्यांच्या पंखांना भरारी घ्यायला वाव द्या. आणि मुलींना मला हे सांगायचं आहे की स्वप्ने पहा, एव्हरी डे स्वप्ने पहा आणि ती स्वप्न साकार करण्यासाठी खूप मेहनत करा. यू आर नॉट गोन बी सक्सेसफुल इन अ डे, इट्स अ लॉंग जर्नी आणि रोज तुम्ही प्रयत्न करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. आणि ऑलवेज रिमेंबर देर इज ओनली वन यू. म्हणजे तुम्ही एक व्यक्ती म्हणून तुम्हीच या जगामध्ये आहात. मग तुम्हाला कसं बनायचं आहे ते तुमच्या हातामध्ये आहे. तर खूप मेहनत करा, खूप स्वप्ने पहा आणि ती अचीव करण्यासाठी स्वतःला झोकून द्या. 100% प्रत्येक गोष्टीमध्ये द्या. सक्सेस फक्त तुमचा आहे. विकासाचा ध्यास म्हणजे